नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टीचं विश्लेषण करणार आहोत। महा टीईटी 2023 ची परीक्षा होणार आहे का? यस, परीक्षा नियोजित आहे 2023 ची मिशन टीईटी आपण चालू करत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, वारंवार अपयश काय येतं, वारंवार अपयश कसं येतं बघा, लक्षात घ्या। 3 किंवा 4 मार्कांनी राहिले, अभ्यास केला होता पण 3-4 मार्कांनी राहिले, किंवा अभ्यास न करता मला एवढे 60 मार्क पडले, 65 मार्क पडले, 70 मार्क पडले, 80 मार्क पडले, काही विद्यार्थी तर 82 मार्क पडले, मला 83 मार्क पडले असते तर टीईटी मध्ये मी पास झालो असतो, असं म्हणणारे सुद्धा विद्यार्थी आहेत। या सर्वांचा आढावा आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आपण कुठं चुकतोय, कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचंय, कोणत्या गोष्टी अगोदर करायचे, विषयानुसार कसं ज्ञान मिळवायचंय, विषयानुसार कोणत्या विषयाला जास्त महत्त्व द्यायचे आणि त्याच्यातून मार्क जास्त मिळवायचे, याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, विषय जर बघितले आपल्याला 5 विषय पहिल्या टीईटी पास करायचे असेल तर 5 विषय लागतात आणि 5 विषयांमधले 3 विषय तुम्हाला दुसऱ्या टीईटी साठी सुद्धा अतिशय महत्त्वाचे असतात। हे कोणते टीईटीचे 3 विषय आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत। चला विद्यार्थी मित्रांनो, चला आपल्याला या सर्व गोष्टीचा आढावा घ्यायचा आहे। तर टीईटी फर्स्ट पेपर जर विचारात घेतलं, टीईटी फर्स्ट पेपर विचारात घेतल्यानंतर टीईटी मध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे या 3 विषयाला जास्त महत्त्व द्या। कोणते 3 विषय ते मी तुम्हाला सर्वात प्रथम सांगतो। तर या 3 विषयाला ज्या विद्यार्थ्यांनी जास्त महत्त्व दिले तो कोणतीही टीईटी नापास होणार नाही, पेपर 1 असू द्या किंवा पेपर 2 असू द्या। पहिला विषय आहे मित्रांनो सर्वांचा आवडता आणि मराठी निवडत असतो आपण, पहिली लँग्वेज आपण मराठी व्याकरण निवडत असतो आणि मराठी व्याकरणासाठी 30 गुण देण्यात आलेले आहेत। त्यानंतर दुसरा विषय जर बघितला इंग्रजी व्याकरण, बरेच विद्यार्थी इंग्रजी व्याकरणालाच प्रेफरन्स देतात कारण पुढे जाऊन कुठली अडचण येत नाही, जनरली आपण टीईटी पास करतो। आणि तिसरा विषय म्हणजे बाल मानसशास्त्र, या बाल मानसशास्त्रामध्ये सुद्धा तुम्हाला काय वाचावं लागतं आणि कशी तयारी करावी लागते हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। चौथा विषय जर बघितला परिसर अभ्यास, परिसर अभ्यासामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टीची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून देतच आहे। वेळोवेळी आपण लेक्चर घेत असतो, विद्यार्थ्यांची चर्चासत्र अरेंज करतच असतो, त्यासाठी आपलं चॅनल सुद्धा सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चौथा झाल्यानंतर पहिला 5वा आणि अति महत्त्वाचा विषय म्हणजे अंकगणित भूमिती विचारली जाते तुम्हाला, अंकगणित आणि भूमिती। आता डीएडच्या विद्यार्थ्यांना हा विषय थोडासा अवघड जातो आणि या विषयाची तयारी आणि सराव करणं सुद्धा थोडंसं अवघड जातं। आता या दोन्ही पेपर 2 मध्ये म्हटलं तर इथे तुम्हाला सेम विषय दिसून येतील, फक्त चेंज होतं। 60 मार्काला ज्या विद्यार्थ्यांचं मॅथ सायन्स आहे ते मॅथ सायन्स असतं, जे 60 मार्कासाठी मॅथ सायन्स, 60 मार्कासाठी तुम्हाला मॅथ सायन्स विचारलं जात असतं। तर 60 मार्काला तुम्हाला मॅथ सायन्स विचारलं जात असतं, 60 मार्काला मॅथ सायन्स, आणि जे की सोशल सायन्स वाले आहेत 60 मार्काला एसएस विचारलं जातं। आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या 3 विषयामधून सर्वात प्रथम काय करायचे, टीईटी क्रॅक करण्याचं स्वप्न बघायचे आणि त्यानुसार तयारी करायची। लक्षात घ्या, तुम्हाला जर टीईटी क्रॅकच करायची असेल, 100% क्रॅक करायची येणारी आगामी टीईटी, जर विचार करा मित्रांनो या वर्षीची टीईटी तुम्ही नापास झालात तर पुढल्या वर्षी परत टीईटीची वाट बघा, परत परीक्षा द्या, परत अभ्यास करा, या परत 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 त्याच गोष्टी। आता काही लोक असे आहेत मागचे 6 टीईटी दिले तरी पास झाले नाहीत। आता काही लोकांचं म्हणणं आहे की मधल्या सेटिंगने पास होता येतं का? तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो गैरसमज काढून टाका, तुम्हाला कुठलीही सेटिंग चालणार नाही। तुम्ही पाहिलं असेल महा टीईटी 2018, महा टीईटी 2019 या दोन्ही परीक्षेमध्ये साधारणपणे 13,000 लोकांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि यांना काय केलंय, शिक्षक भरतीपासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे। म्हणजे हे कॉम्पिटिशन यांनी फ्रॉड केलेलं आहे, म्हणजे यांना शिक्षक भरतीमध्ये सुद्धा चान्स नाहीये, कारण त्यांचा बारकोड स्कॅन झालेला आहे। बारकोड स्कॅन, त्यांचा नंबर स्कॅन, त्यांचं संपूर्ण नाव, जन्मतारीख, सर्व गोष्टी गोठवण्यात आलेल्या आहेत, म्हणजे त्यांना शिक्षक भरतीला अजिबात चान्स नाहीये। तुम्ही त्या जाळ्यामध्ये फसू नका। तुम्हाला जर कोणी आमिष दाखवत असेल तर त्याच्यातून तुम्ही बाजूला राहा आणि तुम्हाला करायची टीईटी किंवा शिक्षक होण्याचं स्वप्न असेल
किंवा शिक्षकच व्हायचंय तुम्हाला, इतर कॉम्पिटिशन झेपत नसेल तर तुम्हाला शिक्षक होणं एक बेस्ट पर्याय आहे. त्यामुळे शिक्षकच व्हायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात प्रथम टीईटी पेपर 1 किंवा टीईटी पेपर 2 पास होणं गरजेचं आहे तुमच्या एज्युकेशन नुसार. आता बीएड वाले बरेच विद्यार्थी म्हणतात सर आम्हाला टीईटी पेपर 1 चा काहीच फायदा नाही. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये चेंजेस दिसून येतील, कारण बघितलं तर डीएड बीएडचे जे कॉलेजेस आहेत, जे जाण्याचा ओघ आहे लोकांचा अगदीच कमी होत आहे. भविष्यामध्ये 1 ते 5 पासून ते 1 ते 8 पर्यंत सर्वच वर्गासाठी बीएड पात्रता सुद्धा ग्राह्य धरली जाणार आहे. आता परवा एका दिवशी सीटीईटीचा पेपर झाला मित्रांनो, बरोबर, बरेच जण त्या पेपरला गेले पण असतील आपल्यापैकी पाहणारे, पण बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं सर सीटीईटी पेपर 1 मला द्यायचाच नाही, 2च द्यायचे कारण माझं बीएड झालेलं आहे, मला त्याचा काही उपयोग नाही. असं नका करू, दोन्ही पेपर पास करून टाका, दोन्ही पेपरचा सराव करा, दोन्ही पेपरची तयारी व्यवस्थित ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्या विषयाला आपण घाबरतोय त्या विषयाचं अजिबात टेन्शन घेऊ नका. विषयाला घाबरतात तुम्ही कुठे, पेपर 1 वाले असतील इथे घाबरतात, 100% गॅरंटी. मॅथ माझा संबंध नाही, 10वी पर्यंत मी मॅथ शिकलो होतो, 12वीला मला मॅथ नव्हतं, मी डीएड बीएड केलं आणि मॅथचा माझा कुठला संबंध नाही. त्यासाठी पुंडे सरला फॉलो करा, कंटिन्युअसली फॉलो करा मित्रांनो. तुम्हाला 6 महिन्यामध्ये गॅरंटेड टीईटी पास करून दिली जाईल, विदाउट तुम्हाला कुठलंही फ्रॉड न करता ओरिजिनल सर्टिफिकेट सह पास करून दिली जाईल मिशन टीईटीच्या माध्यमातून. तुम्हाला जर माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर माझा संपर्क क्रमांक सुद्धा इथे मी तुम्हाला देतो. संपर्क क्रमांक आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे लिहितो 96 65 48 40 48. या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करा. ऑनलाईन क्लास करायचे तुम्हाला 3 महिन्यासाठी, फक्त 3 महिने तुम्हाला स्वतःला झोपून द्यायचे, दिवसभरातले 4 तास फक्त द्यायचे बस. 3 महिन्यामध्ये गॅरंटेड. ओपनचा विद्यार्थी जर असेल 90 गुण घेणार म्हणजे घेणार, आणि काटचा विद्यार्थी 83+ गुण घेणारच घेणार. आपली कुठली हंगामी बॅच नाही, कंटिन्युअसली बॅच चालू असते मित्रांनो. साधारण प्रत्येक बॅच मध्ये 150 ते 200 मुलं असतात. येणाऱ्या आगामी बॅच मध्ये सुद्धा तुमच्यासोबत शिकायला 200-400 लोक सुद्धा येऊ शकतात. त्यामुळे आपली बॅच चालू झालेली आहे, नुकतीच चालू 15 ऑगस्ट पासून झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचे त्यांनी घेऊ शकता. कधीही आला तर मागचे व्हिडिओ बघता येते, पुढचे व्हिडिओ कंटिन्यू करता येते. आणि अल्टरनेटिव्ह 3 महिन्यामध्ये आपण या विषयाचा सिलेबस पूर्ण करत असतो. आणि विशेष म्हणजे पुस्तकं कोणते वापरायचे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पुस्तकं सर्व डिपेंड, सर्वजण काय करतात बघा, प्रत्येक विषयानुसार जर बघितलं तर काय करतात की मार्गदर्शन एक पुस्तिका आणतात आणि अपेक्षा करतात पास होण्याची. मार्गदर्शक पुस्तिकेवर तुम्ही पास होणार नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला प्रॉपरली त्या विषयाची पुस्तकं अभ्यासणं गरजेचं आहे. आता बरेच विद्यार्थी हा व्हिडिओ पुस्तकासाठी बघत असतील, त्यांच्यासाठी सर्वांना मार्गदर्शन करतोय. लक्षात घ्या, मराठी व्याकरणासाठी सर पुस्तक वापरायचं. मराठी व्याकरणसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरू शकता. कुणाचं? बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरू शकता. आरामशीर बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरा तुम्ही. आरामशीर तुम्हाला टीईटी मध्ये मराठी व्याकरण मध्ये साधारणपणे 30 पैकी 25 प्रश्नापर्यंत आरामशीर पोहोचता येईल. पण पुस्तक तुम्हाला वारंवार 3-4 वेळेस वाचावं लागेल, कंटिन्युअसली टच मध्ये राहावं लागेल. फक्त वाचून चालणार नाही, कन्सेप्ट समजून सुद्धा घ्याव्या लागतील. आणि तेच आम्ही वेगळं काही करत नाही. मार्गदर्शन वर्गामध्ये कन्सेप्ट आणि मार्क मिळवण्याची, कशी मार्क मिळवायची, कोणत्या प्रश्नाला किती महत्त्व द्यायचं हे सुद्धा आम्ही टीईटी मिशन टीईटी या बॅच मध्ये कव्हर करणार आहे मराठीच्या बाबतीत. आणि आमच्या प्रत्येक शेवटचा विद्यार्थी सुद्धा 28 मार्कापर्यंत कसा जाईल यासाठी तयारी केली जाणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण व्याकरण, शब्दसंग्रह कसा पाठ करायचा, शब्दसंग्रहाला काय महत्त्व द्यायचं, उतारे कसे सोडवायचे, कविताच्या चरणातून उत्तर कशी काढायचे, सर्व माहिती तुम्हाला, एरर्स कशी काढायचे, वाक्यरचना कशी करायची, वाक्यामध्ये बदल कसे करायचे, मराठी व्याकरणाच्या बाबतीत सर्व मार्गदर्शन आपल्या ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून मिळतच जाणार आहे. पुस्तक म्हटलं तर हे पुस्तक बेस्ट आहे. त्यानंतर जर दुसरा विषय म्हटला मित्रांनो, इंग्रजी व्याकरण. इंग्रजी व्याकरणासाठी सुद्धा तुम्ही बाळासाहेब शिंदे सर किंवा एम.जे. शेख सरांचं पुस्तक वापरू शकता. एम.जे. शेख सरांचं सुद्धा बेस्ट पुस्तक आहे. शेख सरांचं सुद्धा बेस्ट पुस्तक आहे, तुम्ही वापरू शकता. विद्यार्थी मित्रांनो, हे दोन्ही पुस्तक वापरताना तुम्हाला इतर सुद्धा स्पर्धा परीक्षेची तयारी, तुम्हाला या विषयामध्ये इंग्रजी व्याकरणामध्ये साधारण 20+ मार्क कसे मिळवता येतील याकडे तुमचं जाणीवपूर्वक लक्ष असलं पाहिजे. त्यानंतर 3 नंबर विषय
नोट्स मिळत नाही, आपल्याला प्रश्न कसे विचारले ते समजत नाही, आपण विषय हा शिकलेला आहे, आता तुम्हाला याचं पुस्तक वापरायचं काय? तर विद्यार्थी मित्रांनो, या विषय टीईटी बॅच मध्ये आपण काय केले, एक साधारण 3000 प्रश्न वेगळे काढलेले आहेत आणि मागच्या परीक्षेतले पुस्तकातले अनेक लोकांच्या पुस्तकं चाळले, अनेक लोकांच्या नोट्स चाळल्या, अनेक लोकांच्या नोट्स वाचून तयार केलेले प्रश्न उत्तर 3000 MCQ ठेवलेले आहेत. आपण 3000 MCQ पॅटर्न ठेवलेला आहे आणि याचा तुम्हाला अभ्यास कोणत्या प्रकाशनाच्या माध्यमातून करायचे, तर फडके प्रकाशन पुस्तकं वापरायची आहेत. मानसशास्त्रामध्ये तुमचे गुण 25+ तर आलेच पाहिजेत, याची तयारी तुम्ही करून घ्यायची आहे. 25 प्रश्न आणि पुस्तक जर बघितलं तर फडके प्रकाशनचं पुस्तक वापरलात तर तुमचा जास्त फायदा होईल. पण याच्यामध्ये एक पुस्तक वापरून चालणार नाही, त्याला 2-3 पुस्तकं तरी वाचावे लागतात आणि विशेष म्हणजे आपली वैचारिक क्षमतेवर आधारित प्रश्न डिपेंड करत असतात. आता समजा खोडकर मुलगा वर्गामध्ये खोड्या काढत असेल तर आपण त्याच्यावर नेमकं कसं रिॲक्ट व्हाल असा सुद्धा प्रश्न विचारू शकतात, तेव्हा ते आपल्या बौद्धिक पातळीवर त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं. मग ते उत्तर देताना आपला गडबड गोंधळ झाला व चुकीचं उत्तर आपल्याकडून गोल झालं तर ते आपल्याला मार्क आपल्या हातातून गेलेला असतो. विद्यार्थी मित्रांनो, तेच सर्व काही विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन, वेळोवेळी प्रोत्साहन, मोटिवेशन क्लासच्या माध्यमातून करत असतो. कारण आपण क्लास बंद करत नाही, क्लास मध्ये विद्यार्थ्यांना कंटिन्युअसली सरावात ठेवतो आणि विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळामध्ये फिक्स परीक्षा कशी पास करावी, परीक्षेसाठी काय मटेरियल लागतं, विद्यार्थ्यांनी कसे प्रश्न सोडवावे, मागील प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण कसं करावं आणि ते सर्व काही गोष्टी आपण करून घेत असतो. त्यानंतर चौथा विषय जर म्हटलं अंकगणित बुद्धिमत्ता. अंकगणित आणि बुद्धिमत्ता एक नॉर्मल कमीच विचारलं जातं. आता बुद्धिमत्ते अंकगणिताच्या जर बाबतीत बघितलं तर विद्यार्थ्यांना बरेच प्रश्न असतात, सर एक पुस्तक वापरलं तर चालेल का? मित्रांनो, 1 ते 10 पर्यंतच्या सिलेबसवर तुम्हाला काही विचारतात, त्याच्यावर 1 ते 10 पर्यंतच्या सिलेबस आणि याच्यामध्ये सराव खूप महत्वाचा असतो आणि सराव करायला विद्यार्थी पुस्तकच हातात घेत नाही. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या टीईटी मध्ये जर बघितलं, ज्यांना अजिबात इंटरेस्ट नाही गणितामध्ये त्या सुद्धा विद्यार्थ्यांनी 25+ मार्क घेतलेले. थोडाफार जर तुम्हाला मॅथ आणि रिझनिंग मध्ये इंटरेस्ट जर असेल तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही शिक्षक होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही आणि याच्यामध्ये 28-30 मार्क मिळवायला कुठलीच अडचण नाही, कुठलीच अडचण नाही मित्रांनो. आता वास्ट विषय जे राहिले, आता समजा सायन्स असेल, परिसर अभ्यास असेल, सोशल सायन्स असेल, या वास्ट विषयासाठी आपण काय केलोय की विद्यार्थ्यांना एक प्रॉपरली पाठ्यपुस्तकावर आधारित 10,000 प्रश्न संग्रहाचा सेट दिला जाणार आहे तुम्हाला. म्हणजे विद्यार्थी मित्रांना काय फक्त त्या मागचे जे काही 1 ते 10 पर्यंतचे इतिहास असेल, भूगोल असेल, नागरिकशास्त्र असेल किंवा राज्यघटना असेल, कम्प्युटर असेल, सायन्स असतील, सायन्सच्या नोट्स असतील, त्यानंतर भूगोलाच्या बाबतीत महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल किंवा तुम्हाला नकाशा वाचन असेल, व्हिज्युअल, ऑडिओ, या सर्व नोट्स एकत्रित तुम्हाला दिल्या जातात, ज्या की एस असेल किंवा सायन्स असेल, एस सोशल सायन्स असेल किंवा सायन्स असेल, यासाठी 10,000 प्रश्न संग्रहाचं एकत्रित सर्व काही आपण निर्माण केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही खास करून टीईटीच्या विद्यार्थ्यांना खूप बेनिफिट ठरणार आहे. मी साधारणपणे आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी माझी इन्क्वायरी असतात, सर सीटीईटी ची क्लास घ्या वगैरे. मी सीटीईटी नाही, फक्त टीईटी आणि टेट साठी तयारी करून घेत असतो. आता जर बघितलं आपण शिक्षक भरतीमध्ये माझ्याकडे 1,500 विद्यार्थी होते, 900+ विद्यार्थ्यांचा असा रिझल्ट आहे मित्रांनो, जे की 100 मार्काच्या पुढे मार्क आहे. म्हणजे येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये माझे साधारण 700 ते 800 विद्यार्थी लागलेले तुम्हाला दिसतीलच, गॅरंटेड. कारण आपलं बंद नाहीये, कधीच बंद नाही, किंवा परीक्षा आल्यानंतर लगेच क्लास चालू असं नाही. कंटिन्युअसली विद्यार्थ्यांना टच मध्ये ठेवणं चालू आहे. आणि तुम्ही जर असं जर संभ्रमात असेल की येऊ द्या, ऍड आल्यानंतर अभ्यास करू, ऍड आल्यानंतर आपण सर्व गोष्टी करू, ऍड जर आलीच नाही तर आपला अभ्यास वाया जाईल. विद्यार्थी मित्रांनो, मनातील संभ्रम काढून टाका. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3 महिन्यामध्ये तुमची गॅरंटेड परीक्षा होणार आहे. 3 महिन्यामध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. ऍड आल्यानंतर 1.25 महिना तुम्हाला जे काही फॉर्म भरण्यासाठी वगैरे दिला जाईल आणि त्याच्या पुढे लगेच परीक्षा पॅटर्न ठरेल. आणि आता टीईटी परीक्षा IBPS TCS पॅटर्न नुसार नाही आहे मित्रांनो. सीटीईटी परीक्षेने जर ऑफलाईन केले तर टीईटी परीक्षा सुद्धा ऑफलाईन पद्धतीनेच होईल, सिलेबसला धरून होईल.
टेट एक्झाम सारखं तुम्हाला लगेच चेंज केलं जाणार नाही. तुम्हाला जर टीईटीच पास करायची असेल तर मागच्या सिलेबसनुसार मागील प्रश्नपत्रिका, पुस्तकाचे योग्य नियोजन मी सांगितल्याप्रमाणे आणि योग्य मार्गदर्शन असेल तर टीईटी पास करता येणार आहे. तुम्हाला जर म्हणत असेल कोणी की बाबा टीईटी पास करून देतो, डायरेक्ट सर्टिफिकेट देतो, तुम्हाला छापील सर्टिफिकेट मिळेल, त्या फ्रॉड पासून लांब राहा, अभ्यासाला लागा. मित्रांनो, थोडक्यात आणि कमी शब्दात सांगतो की तुम्हाला जर कॉम्पिटिशन जर विचार केला, आता कॉम्पिटिशनचा बरेच विद्यार्थी विचार करतात आणि प्रत्येक जण विचार करतोय आज कॉम्पिटिशनच्या जगात आपण जगतोय म्हटल्यानंतर. आता समजा आपल्या 5 वर्षांनी 25,000 जागा शिक्षकाच्या निघाल्या. किती? 25,000 जागा शिक्षकाच्या निघाल्या. 5 वर्षांनी 25,000 निघाल्या. काहीच प्रॉब्लेम नाहीये. आपण कॉम्पिटिशन जर विचारात घेतलं, टेट एक्झाम फक्त आणि फक्त मित्रांनो 2,67,000 लोकांनी दिली. आणि जर याचा विचार केला मित्रांनो, कशाचा, जर तुम्ही आता याच्या जागा होत्या 4,000 जागा होत्या, 4,000 प्लस तलाठी भरती, साधं उदाहरण घ्या, फॉर्म किती आले हो? 12,75,000 फॉर्म आले. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर तुमचं करिअर खऱ्या अर्थाने घडवायचं असेल तर मी म्हणेन तुम्ही डीएड पीएड करून एक तुम्ही समाजासाठी आणि तुम्ही स्वतःसाठी एक खूप मोठी संधी मिळवलेली आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, या सर्व परीक्षा पास करून टाकायचे. लक्षात ठेवा, या परीक्षा पास करायचे, टेट मध्ये चांगले गुण घ्यायचे. तुम्ही फिक्स शिक्षक आहात, लक्षात घ्या. महिला वर्ग जर हा माझा व्हिडिओ बघत असेल, जे शिक्षक झाले त्यांचं सुख आणि आपण कुठे आहोत, आपल्याला आयुष्यभर तर 8,000 10,000 वर जॉब करायचं नाही. त्यासाठी तुम्हाला या परीक्षा पास कराव्याच लागतील. 8,000 10,000 बोललो कशाबद्दल ते पण सांगतो. आता सध्या तुम्ही इंग्लिश स्कूलवर काम करत असाल, तुम्ही सध्या कुठल्या तरी पिरियड बेसवर, लेक्चर बेसवर काम करत असाल, तर त्या तुम्हाला मोडीत काढायच्या असतील तर तुम्हाला या गोष्टी करणं गरजेचं आहे. टीईटी पास करणं गरजेचंच आहे, म्हणजे आहेच. कारण तुमचं कॉम्पिटिशन तिथे स्टॉप होणार आहे. टीईटी फर्स्ट पेपर पास आहे, कॉम्पिटिशन पुढलं कमी झालं. म्हणजे फक्त टीईटी पास लोकांशीच कॉम्पिटिशन. पेपर सेकंड पास आहे, टेट मध्ये चांगले गुण आहेत, पुढलं कॉम्पिटिशन क्लोज झालं. म्हणजे तेवढ्याच लोकांमध्ये तुमचं कॉम्पिटिशन असणार आहे. आता थोडक्यात एक रिझल्ट सांगतो तुम्हाला. आता विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, नुकतीच तुम्ही टेट एक्झाम दिली, बऱ्याच जणांनी दिलेली असेल, बऱ्याच जणांनी द्यायची बाकी असेल. टेट एक्झाम मध्ये जर विचार केलं, टेट एक्झाम मध्ये 37,800 लोकांनी 100 प्लस मार्क घेतले. किती? 67,800 लोकांनी 100 प्लस मार्क घेतले. सरकारने जर 30,000 जागा काढल्या तर 100 प्लस ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहेत ते विद्यार्थी 100% सिलेक्शन असणार आहे. त्याच्यामध्ये पण आता समजा एखाद्या विद्यार्थ्याला 150 मार्क आहेत आणि तो टीईटीच पास नाही, त्याचं कॉम्पिटिशन फक्त 9वी-10वी साठीच असेल, किंवा तो डीएड वाला असेल, टीईटी पास नाही, त्याचं कॉम्पिटिशनच नसेल, तो बाहेर फेकला जाईल. या सर्व गोष्टीचा जर विचार केला, तुम्ही टीईटी पास करणं किती गरजेचं आहे, या परीक्षा क्रॅक करणं किती गरजेचं आहे, हे तुमच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. तर मित्रांनो, आपली मिशन टीईटी बॅच चालू झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना मिशन टीईटीच्या माध्यमातून बॅचला ऍडमिशन घ्यायचं आहे, त्यांनी माझ्या दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता. या बॅच मध्ये मोफत नोट्स, ई बुक असतील, डिजिटल बोर्डवर, म्हणजे अशा पद्धतीने या बोर्डवर शिकवलं जाणार आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला टीसीएस IBPS प्रमाणे नसणार आहे, पण आपली महाटीईटी जसं आहे ज्या पद्धतीने बदल केला त्याप्रमाणे शिकवलं जाणार आहे. मागील जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण सुद्धा असणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर जर एखादं मिस होत असेल, समजा 11 वाजता शाळा आहे, 4 वाजता तुम्हाला कुठेतरी क्लासेस आहेत, तुम्ही क्लास करताय, कमवा आणि शिका, या पद्धतीने तुम्ही जर कुठे क्लास लावलेले असतील किंवा क्लास शिकवायला जात असाल तर एखादं लेक्चर मिस होत असेल तर ते नंतर सुद्धा पाहू शकणार आहात. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ते लेक्चर कितीही वेळेस पाहता येणार आहे. एखादी कन्सेप्ट समजली नाही तर ते लेक्चर कितीही वेळेस तुम्हाला पाहता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी एकत्रित मिळण्याचं ठिकाण म्हणजे आपलं ग्रो अकॅडमी. आणि आपला संपर्क क्रमांक आहे 9665484048, 9665484048. या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करा, टाइम टेबल मिळून जाईल. आणि मित्रांनो, सध्या जे काही 3,000 फीस असते, आपली 5,000 फीस असते, फक्त 2,500 रुपये फीस ठेवलेली आहे 3 महिन्यासाठी.
3 महिन्यामध्ये तुम्हाला टीईटी क्रॅक मिशन टीईटी क्रॅक करून दिली जाईल आणि मिशन टीईटी क्रॅकचं सर्टिफिकेट तुमच्या जेव्हा हातात असेल तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा दुगना होणार आहे। आता राहिला विषय ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास करायचा तेच विद्यार्थी लावा, कारण 4 दिवस उत्साहाने येतात त्याच्यानंतर काहीच नाही। विद्यार्थी मित्रांनो, मला क्राऊड असा पाहिजे, माझ्याकडे आलेला विद्यार्थी सॅटिस्फाईड झाला पाहिजे। दुसरा मुद्दा, तो पास होऊन सर्टिफिकेट त्याच्यामध्ये हातामध्ये असणं गरजेचं आहे। या सर्व गोष्टी मी काळजीपूर्वक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो। येणाऱ्या काळामध्ये साधारणपणे आपल्या ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून 1000+ विद्यार्थी तरी टीईटी पास झालेले असले पाहिजे। आता टीईटीची परीक्षा होणार आहे का? 100% होणार आहे। नोटिफिकेशन येतील, नोटिफिकेशन आल्यानंतर जर तुम्ही मार्केटमध्ये जाल, नोटिफिकेशन आल्यानंतर जर क्लास लावाल तर पास होण्याची गॅरंटी कमी असणार आहे। त्यामुळे आधीपासून तयारी करत राहा। नवीन असाल तर कमेंट करायला विसरू नका। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अभ्यास कसा करावा अनेक व्हिडिओ टाकलेले आहेत, अनेक व्हिडिओ बघूनच आपल्या क्लासला मेसेज करा। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।